अध्याय 5. श्री गणेशाय नमः. त्या विप्रकन्येची विनवणी ऐकून दुर्वास ऋषी म्हणाले, मुली, तुला मी जे व्रत सांगतो ते तू कर, पण कोणाला सांगू नकोस. आता लवकरच या महिन्यापासून 3रा महिना पुरुषोत्तम मास येत आहे. त्यात जर दानादिक कर्मे केली, उपवास केला तर अनेक पापे दूर होतात व इष्टवर प्राप्ती होते, अंतिम मोक्ष मिळतो. असे सांगून दुर्वासांनी तिला त्या महिन्यात काय काय करता येईल ते सांगितले. पण त्या विद्वान मुलीने त्यांचे मत ग्राह्य न मानता सूर्य, शंकर, विष्णू, देवी, इतर महिने यासाठी करावयाची व्रते सुद्धा प्रभावी आहेत आणि अधिक मास तर मलमास म्हणून अनिष्ट मानला जातो असे म्हटले. दुर्वासांना वाईट वाटले, पण पितृहीन अज्ञानी कन्या समजून तिला त्यांनी शाप दिला नाही. एवढे मात्र म्हणाले की, मुली, तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्या कर्माचा परिणाम मात्र तुला भोगावाच लागेल. तिला क्षमा करून दुर्वास मुनी तेथून निघून गेले. शंकराची आराधना करावी असे त्या मुलीने ठरविले. कित्येक वर्ष तप झाल्यावर तिच्या तपाने शंकर प्रसन्न झाले. त्या मुलीला अत्यंत आनंद झाला. शंकराने तिला विचारले, तुला काय हवे? तेव्हा ती उत्साहाच्या भरात पती देही असे 5 वेळा म्हणाली. शंकर म्हणाला, अरे 5 वेळा कशाला म्हणलेस? तुला 5 पती मिळतील. तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस, त्यामुळे तुला दुःख भोगावे लागेल. तुला पुढील जन्मी 5 पती मिळतील, तरी तुला मोठी पतिव्रता म्हणून मान मिळेल. काळजी करू नकोस. असे म्हणून शंकर अंतर्धान पावले. ती कन्या पुष्कळ दिवस जिवंत राहिली व कालांतराने मरण पावली. द्रुपद राजाने जो यज्ञ केला त्या यज्ञातून तीच कन्या प्रकट झाली. असे म्हणून श्रीकृष्ण म्हणाला, मला प्रिय असणाऱ्या पुरुषोत्तम मासाची हिने निंदा केल्यामुळे दुःशासनाकडून हिची विटंबना होणार होती, पण ती मला बंधू मानते व माझी भक्ती करते, म्हणून मी तिला वाचविले. येत्या पुरुषोत्तम मासात तुम्ही व्रताचरण करा, म्हणजे तुमचे दुःख लवकर दूर होईल. असे सांगून व पांडवांचे सांत्वन करून श्रीकृष्ण द्वारकेला परत गेला व पांडवांनी नंतर वनवासात पुरुषोत्तम मास आला असता स्नानदानादी व्रते केली आणि यथाकाल शत्रूंना जिंकून आपले राज्यपद परत मिळविले. नारायण नारदाला म्हणाले, सूर्यवंशात दृढधन्वा नावाचा राजा होता. त्याने पुरुषोत्तम मासाची सेवा केली व तो गोलोकास गेला. त्याची कथाही बोधप्रद आहे, ती ऐक.